दिवा स्पोर्ट दिवा संघाचे एक नामांकित क्रिकेटर सन्माननीय किरणजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलास भाऊ आपण तिकडे या. बॅक टू बॉलर असा मारा केला जातो. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही. निर्धाव चेंडूचे सांगतो ते पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज महान याचं आपण कौतुक करूया. दिवा स्पोर्ट दिवा सिनियर 40 चे कॅप्टन किरण म्हात्रे, विनोद म्हात्रे, कैलास भोईर आणि त्यांच्या सोबत जितेश म्हात्रे. क्या बात आहे. दिवा स्पोर्ट दिवा संघाने दिवा स्पोर्ट दिवा चषक आयोजित केला होता तेव्हा नक्कीच या व्यक्तिमत्वांचं चांगलं सहकार्य लाभलं होतं. नक्की जितेश म्हात्रे, कैलास भोईर आणि विनोद म्हात्रे आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चेंडूवर चौकार आलाय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका मित्र. आपण पहिल्या चेंडूला स्वीप केलं होतं विकेट. थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं झालं आणि त्याच क्षेत्रक्षणाला बीट करून चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जाणार. एक नेत्रदीपक चौकार येतो. फलंदाज जेतू गवडी याच्या बॅटमधून. या चौकानं सांगायचं धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती बिनबाद 4. ओव्हर क्रमांक पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर महानन. आउट ऑफ इनसाइडचा फटका अतिशय चांगला आपण पाहतोय. खाली क्षेत्र आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमार्शे क्लिअर करणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार जितू गवळीयाच्या बॅटमधून येतोय. कालच्या दिवसामधून जर आपण पाहिलं तर अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून पाहिला. दिग्गज संघांना पराभूत करून कालच्या स्पर्धेचा विजेता संघ सोनादेवी टेमघर. चला संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. सोनादेवी टेमघर संघाचा कॅप्टन सोनादेवी टेमघर या संघाचा कॅप्टन आपण लगेच ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क देखील साधायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर महानन. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. फलंदाज दीपक मडवी याच्या बॅटमधून. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमधून. सलग 2 चेंडूमधून 2 मोठे फटके. या 6 धावांनी संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होती ती 21-21. ओव्हर क्रमांक पहिल्यामधून काय कमालीचा उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहतोय. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट, ठोकन ठाक दे दनादन. विदाउट विकेट धावा झाल्या 21. निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमधून अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी दीपक मडवी याच्या बॅटमधून. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतो अशोक. बघा अशोक यांनी देखील अतिशय चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी प्रेक्षकांनी देखील इम्प्रेस केलेले. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून. आज पूर्ण दिवसामधून एक अतिशय चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण ज्याच्या माध्यमातून पाहिली तो गोलंदाज अशोक येतोय. ओव्हर क्रमांक दुसरं घेऊन. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली टोटल आपल्याला स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीमच्या फलकावरती पाहायला मिळते. बिनबाद जिंदाबाद 21 धावा त्यांनी ठोकलेत. स्पर्धेचा आजचा फायनल दिवस आणि फायनल दिवसातून दुसऱ्या लॉटमधून हा सेमीफायनलचा आजच्या गटातील शेवटचा सामना आहे. या सामन्यातून विजेता आणि सोनादेवी टेमघर
असा या स्पर्धेचा फायनल सामना आपण यानंतर पाहणार आहोत. व्हाट अ शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. जबरदस्त फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन लवकर गेली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट चेंडू जातो वेट ऑफ लॉंग ऑन सीमारच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार जेतू गवळीयाच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. बॅक टू बॉलर असा मारा झाला होता. स्वतःच्या फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र मला वाटतं बघा गोलंदाज जखमी झाला असेल तर प्लीज थोडंसं तिथं फर्स्ट एडची व्यवस्था करा. पाणी घेऊन जा. बॅक टू बॉलरचा मारा झाला होता. आपल्या फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाजाच्या मध्यमध्ये झालं. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न होता. वाडा कॅच अतिशय चांगला झेल. शॉर्ट टर्न पूल काढण्याचा प्रयत्न होता. मस्ट टाइम स्ट्रोक आपण पाहिला. थोडासा आत्मघातकी फटका. चेंडू बॅटची टॉपेज घेऊन जातोय. शॉट फाईनला क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि कुठल्या प्रकारची चूक न करता मानन याच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी झाला आणि महत्त्वाची बिग विकेट, मोठी विकेट प्राप्त करताना गोलंदाज. कदाचित त्या षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमधून अशोक याच्या माध्यमातून जेतू गवळी फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन चंदन जातोय. टेक्निकल बॅट्समन ज्याला आपण म्हणतोय बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे चंदन. धन्यवाद मोहनदादा भोईर. इथे अनिल मुकादम, न्यू मिलन पायगाव टीमचे उत्कृष्ट क्रिकेटर यांच्याकडून स्वयंभू सोट पायगाव टीम अँड जितू गवली याच्यासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद अनिल मुकादम. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच आमचे अजिंक्यदादा मडवी, शिवसेना शाखा प्रमुख शिंदेगड पायगाव यांच्याकडून देखील या टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र पंचांकडे नो बॉलचा इशारा येतोय. 2+1 अशा एकंदरीत 3 धावा. लेग बाईचा देखील इशारा येतोय पंचांकडनं. नो बॉल आहे. हा चेंडू देखील फ्री हिट असेल. धावसंख्या 3 पुढे सगळे. धावसंख्या होती 30 और क्रमांक दुसरं. एक चांगल्या लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. ऑन साईडचा फटका सजलाय. चेंडू येतोय शॉर्ट सेलिमिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून यशवंत याच्या माध्यमातून. धावसंख्या 31. मिस्टर स्ट्रोक मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. एक नामी संधी प्राप्त झाली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आला नाहीये.
कदाचित आपण मोठ्या फलंदाजाकडे जीवदान देतोय आणि तो फलंदाज कदाचित पुन्हा एकदा चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करू शकतोय. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसारता आलं नव्हतं फलंदाजाला. पुन्हा एकदा सुवर्ण संधी होती. चेंडू आणि बॅटमध्ये मला वाटतं हलकासा स्पर्श झाला होता. हिस्ट्रिकल चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नव्हता. तर 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 32. प्रतिओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 16 धावांची सरासरी. अजूनही उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय जितू धुमाळ. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर धावा आहेत 32. प्रति ओव्हरचा विचार केला तर 16 धावांची सरासरी आहे. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. नक्कीच 32 धावा मोहन दादा म्हटलं तर 2 ओव्हरमध्ये एक चांगली टोटल आहे. मात्र जो दीपक मडवीचा झेल सोडला आहे मानन पाटीलनं, तो झेल बघूया जय गावदेव वडनोगट टीमला लक्की ठरतोय की अनलक्की. कारण की एखाद्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलं तर नेहमीच ते संघासाठी घातक ठरलेलं आहे. यस बरोबर. दीपक मडवीसारख्या फलंदाज जीवदान देणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. आणि एक्झिट मैदानामधून आपण तेच पाहतोय. अतिशय चांगला फटका, स्क्वेअर ऑफ विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून देखील. मात्र फेक थोडीशी रॉंग इन आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे तिकडे 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 34. सन्माननीय सूर्यकांतजी म्हात्रे साहेब, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. कारण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. कारण त्याच्या स्पर्धेमधून तुमच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय प्रत्येक संघाला झाली होती. आजचे भोजनदाते आपण आहेत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. काय कमालीचा फटका. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार अतिशय दमदार चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 38. लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे आणि संघाची धावसंख्या 38. प्रफुल्ल पाटील, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमधून तुमचं देखील मनस्वी स्वागत. चेंडूला स्विचिटचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉईंट सीमारच्या ट्रॅव्हल येतोय. खाली क्षेत्र आहे. या चेंडू जाईल सीमारच्या बाहेर चौकार. या चौकारने संघाची धावसंख्या 4ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 46. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जितू.
सन्माननीय व्यासपीठावर सूर्यकांत म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. खऱ्या अर्थानं आजचे भोजन जाते, ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक स्नेही संघाची जीवनाची उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून आज झाली. आणि याचबरोबर या चौकारणं संघाच्या 50 धावा कंप्लीट. अतिशय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. दीपक मडवी इन अदर्स टीम स्वयंभू पायगाव, एक उत्तम दर्जाचा खेळ. बघा झेल ड्रॉप झाल्यानंतर तब्बल 19 धावा आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. तो झेल किती महाग पडला नवघर संघाला. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर शेवट लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू बाकी असावा. चेंडूला पुल अँड सक्सेसफुल. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार येतोय. आणि या 6 धावेने आता संघाची धावसंख्या होती ती 56. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करतोय संघ. 3 षटकांच्या अंती धावसंख्या 56. जितूजी भालेकर स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम चे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक उत्तम व्यक्तिमत्व हे देखील आम्हाला जोडलेत. नक्की ज्या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या घरच्या संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद जितूजी भालेकर, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. शेवटचं अंतिम ओव्हर प्रगतीपथावर आणि गोलंदाज येतोय यशवंत. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम ओव्हर होता गोलंदाज यशवंत. पहिल्या 3 ओव्हरचा आपण विचार केला तर 56 धावा झालेल्या आहेत. आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडूमध्ये संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. यशवंत चेंडूला हुक केलाय. चेंडू लॉंग लेग सीमारच्या बाहेर जाणार अतिशय दमदार षटकार येतोय. खराब चेंडू उत्तम प्रकार, जसं प्रश्न तसं उत्तर. थोडासा अपटेकर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज शपल झाला, चेंडूला सुंदररित्या हुक केला आणि चेंडू लॉंग लेग सीमारच्या क्लिअर करणारा एक नेत्र दीपक षटकार. या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या होती ती 62. लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साईडला. थोडंसं तंबल होतं आणि क्षेत्रक्षण मात्र एकच धाव या ठिकाणी कंप्लीट. एकदम संघात धावसंख्या होती 63. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज दीपक मडवी याला. दीपक मडवी याच्या बॅटमधून वैयक्तिक आतापर्यंत आपण जर त्याचं अपडेट पाहिलं बॅटचं तर 37 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्धशतक कंप्लीट केलं जाईल का. चेंडूला सुंदरसा स्वीप केल्या स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातोय, मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धाव्याने संघात धावसंख्या होती ती 64. शॉर्ट फाईनला चांगले क्षेत्रक्षण 1 धाव घेण्याची संधी. बघा यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने स्पर्धेला जॉईन आहे. त्या प्रेक्षकांतून खास करून आपल्या आगरी समाजाचे एक उत्तम कवी सुरेश मुकादम यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद सुरेशजी मुकादम. ऑन दी फायर आणि चेंडू मात्र सीमारेच्या बाहेर. आणि या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या विशाल लक्ष्याकडे वाटचाल करते. या स्पर्धेचा सर्वोच्च धावसंख्या 71.
वरांचं शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण स्वागताने सन्मान करूया. नक्कीच वेलेगावचे युवा उद्योजक एक उत्कृष्ट DJ सिस्टीमचे मालक सूर्यकांतजी म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा आपण स्वागताने सन्मान करूया. प्रल्हाद दादा आपले शुभ हस्ते आपण सूर्यकांत म्हात्रे वेले नक्कीच आजच्या या स्पर्धेच्या सुपर संडेमधून जेवणासाठी ज्यांचं विशेष सहकार्य विनायक डाके आणि सूर्यकांत म्हात्रे त्यांना प्रेमाची शॉल फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देऊन प्रल्हाददादा भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या मान्यवर कक्षामधून केला जातोय. त्यानंतर आपले दिवसभर दिवा सिनियर 40+ कुल कॅप्टन किरण म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. प्रमोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. TDC बँकचे नक्कीच आपले कर्मचारी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण किरण म्हात्रे आपले दिवसभर दिवस सिनियर 40+ कॅप्टन यांचं स्वागत आणि सन्मान करीत आहोत. किरण म्हात्रे एक खूप चांगल्या स्वभावाचा खेळाडू आहे. रेग्युलर क्रिकेट देखील खूप चांगला खेळला आहे आणि आताच्या घडीला दिवसभर दिवा सिनियर 40+ कॅप्टन म्हणून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जितेश म्हात्रे समाजसेवक दिव्यांजूर जितेश म्हात्रेंचा आपण स्वागत सन्मान करूया. हे देखील दिवसभर दिवा 40+ सहकारी खेळाडू आहेत. जगदीश म्हात्रे यांचे शुभ हस्ते जितेश म्हात्रेंचा आपण आज शुभ सन्मान इथे कंप्लीट करतोय. दिवसभर दिवाची जी स्पर्धा झाली होती दिवसभर दिवा चषक जितेश म्हात्रेचं खूप चांगलं योगदान त्या स्पर्धेसाठी राहिलं होतं. जगदीश म्हात्रेच्या शुभ हस्ते जितेश म्हात्रेचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर आपले दिवसभर दिवस संघाचे एक फिरकी गोलंदाज कैलास भोईर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. निलेश मडवी यांच्या शुभ हस्ते आपण कैलास भोईरचा स्वागत आणि सन्मान करीत आहोत. कैलास भोईर देखील आपले दिवसभर दिवाचे एक चांगले फिरकी गोलंदाज आहेत. आणि त्यानंतर आपण विनोद म्हात्रेचा स्वागत सन्मान करणार आहोत. उद्यासाठी त्यांना ओली ती जी स्पर्धा आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देऊया. आज कासने गावला गेले होते मात्र परत आलेत. आपल्याला उपस्थिती मिळाली धन्यवाद. विनोद म्हात्रेचा स्वागत आणि सन्मान होईल. नक्कीच दिवसभर दिवा सिनियर 40+ एक उत्कृष्ट डावखुरे आताचे फलंदाज आकाश भोईर याच्या शुभ हस्ते विनोद म्हात्रेचा शुभ सन्मान या मान्यवर कक्षामध्ये होतोय. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवे दिवे आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 स्पर्धा. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. तब्बल या सेमीफायनल सामन्यातून 72 धावांचं विशाल लक्ष्य उभं आहे. जय गावदेव वडू टीम समोर. हॅलो खूप खूप धन्यवाद कालरूमचे केने. खरे आता तुम्ही देखील या 2 दिवसामधून या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदर असा रंग भरला उत्तम दर्जाचं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. जाऊया आपण एका मुख्य सामन्याकडे. मैदानामधून 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. मात्र चालू सामन्याचं एकंदरीत अपडेट पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू पायगाव नावाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमधून पाहिली. दीपक मडवीच्या बॅटमधून चौकार षटकारांची ड्रिल आपण पाहिली आणि याच अनुषंगानं कुठेतरी संघ तब्बल धावा करतोय 71 आणि 72 धावांचं विशाल लक्ष्य. आणि ह्याच विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानाच्या मध्ये आत एंटर होणारी सलामी जोडी जय गावदेव वडूनगरे संघाची जितू आणि ज्ञानेश्वर. चला पंचांना विनंती असेल आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रेक्षकामधून तसेच खेळाडू कक्षामध्ये दिवे गावचे कोणी ग्रामस्थ उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर येऊन विराजमानायचं आहे. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम दर्जाची चेंडू फेक आपण पाहिली होती. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श निश्चित झाला होता. बीट झाला. इष्टीरक्षक चेंडू जातो शॉट फाईनला. एक धाव घेण्याची संधी. एक धावेने जितू आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती बिनबाद 1 ओव्हर क्रमांक पहिलं. लक्ष मोठे आणि लक्षाचा पाठलाग करायचा असेल तर निश्चित मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ज्ञानेश्वर याच्याकडे देखील चांगली अबडी चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. अनुभव देखील चांगला पाठीशी आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ दी लेग स्टंप
च्या बाहेरचा चेंडू पंच करतील. वाईटचा इशारा, एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुरस्कार. धावसंख्या होती ती 2, बिनबाद 2. वेलकम जितू मामा. जॉली कामतगर संघाचे एक सिनियर खेळाडू आणि ज्यांचा काल या आयोजन कमिटीच्या वतीनं 63वा वाढदिवस अगदी स्वागत सन्मान करून इथे आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. वेलकम. आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये जितू मामा. कालच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यातून सोनादेवी टेमघर टीम समोर जॉली स्पोर्ट कामतगर टीम ही पराभव झाली होती. तर आज दुसऱ्या दिवसातून ही दुसरी सेमीफायनलची मॅच प्रेक्षकांसमोर आहे. ओव्हर टू मोहनदादा भोईर. गोलंदाज राकेश. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. प्ले डाऊन स्वरूपाने जितू. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो गणेश. वेलकम. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघाचे एक सिनियर खेळाडू. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला तर पुढे येऊन वाढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आला नव्हता. चेंडू जातो ऑन साईडला. एक धाव घेण्याची संधी झाली आणि एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 1/4 और क्रमांक पहिलं. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या धावसंख्येची गरज आहे आणि मोठ्या धावसंख्या करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे. ज्ञानेश्वराच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल का? चेंडूला जागेवरून थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हतं. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. मोहनदादा ज्ञानेश्वर चिकणे सरांनी या सीझनची सुरुवात चांगली केली होती. मात्र आपण पाहिल्या या शेवटच्या 2-3 स्पर्धा तर ज्ञानेश्वरच्या बॅटमधून पाहिजे तसे फटके येत नाही आहेत. सुरुवात मात्र चाचणी स्पर्धेपासून चांगली केली होती. अति घाई आणि कुठेतरी संकटात नाहीये. पहिली धाव ती वेगळ्या प्राप्त झाली होती. दुसरी धावीचा मोहरता. दुसरी धाव घेताना फलंदाज ज्ञानेश्वराची खेळी संपुष्टात. मात्र एक धाव कंप्लीट. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 2/5. बागपूटला आपण संघ पाहतोय. साजेची कामगिरी महत्वाच्या सामन्यामधून जय गावदे वडूणकर संघाला साधता येत नाहीये. पहिल्या ओव्हरमधूनच संघ परिपूर्ण बॅकफुटवर आहे. विजयाचं लक्ष फार मोठे. थोडंसं मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर. नक्कीच 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20+ धावा येणं गरजेचं होतं. कारण की कुठलेही आपल्या कमी ओव्हरच्या सामन्यामध्ये जर आपल्याला खेळायचं असेल तर पहिली पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्त्वाची असते. बघूया इथे 5 धावा फक्त बनवलेत आणि 72 धावांचं लक्ष आहे जय गावदेव वडूनको टीम समोर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो जितू गवळी. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. पंचांचा 22चा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 6. मग एकही दोरीने फक्त आपण जे पराभवचं अंतर आहे ते कमी करू शकता. सामन्यामध्ये कमबॅक घेत असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडासा अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट आणि हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईडला उडावला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आता मात्र मोठा फटका. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका फलंदाज जयाच्या बॅटमधून. सोनादेवी टेमघर टीम आपण लवकरात लवकर इकडे प्रस्थान करायचं आहे. कारण की या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्याची दुसरी इनिंग आणि दुसरी ओव्हर मैदानामधून सुरू आहे. या सामन्यातून विजेता आणि सोनादेवी टेमघर
माजी केंद्रीय मंत्री चषकाची अंतिम फायनल मॅच खेळण्यासाठी तयार होईल. वेलकम जितू मामा, स्वागत आहे आपलं. काल 63वा वाढदिवस जितू मामाचा आपण साजरा केलाय. या स्वागत आहे आपलं माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके आता मात्र जयाच्या बॅटमधून येतात. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. या 7 धावांनी संघ धावसंख्या आता मात्र एक चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल करते. धावसंख्येमध्ये ती 18, ओव्हर क्रमांक 2. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, हा चेंडू देखील जाईल सीमारच्या बाहेर. षटकार. सलग 3 मधून 3. काय कमालीची फलंदाजी जितू गवळी सारख्या गोलंदाजाला. नक्कीच मोहनदादा भोईर आपण चांगला उल्लेख केला. मला तरी आठवत नाही की स्वयंभूस्फोट पायगाव टीमच्या जितू गवळीला आतापर्यंत आपल्या 40+ मध्ये 3 चेंडूमध्ये कोणी 3 षटकार ठोकलेत. हा रेकॉर्ड मात्र जयच्या नावी या स्पर्धेतून आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि नक्की जेव्हा जेव्हा नवीन 40+ची स्पर्धा होईल आणि जेव्हा जय गावदेव वणुगट टीम आपल्या समोर येईल तेव्हा आपण जयचा उल्लेख जरूर करू. कारण की एका मोठ्या गोलंदाजासमोर त्यांनी मोठे 3 फटके ठोकलेले आहेत. चांगली फलंदाजी जय पाटीलची. अतिशय दमदार आणि उत्तम दर्जाचा फटका. आता मात्र संघ थोडासा कमबॅक करतोय. चेंज ऑफ पेस आता मात्र परिवर्तन आपण पाहिलं. चेंडूची गती कमी केली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. आता गोलंदाज देखील स्वतःला थोडंसं कमबॅक करतोय. एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज गणेश या चिकडी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन पैंदाच्या आतमध्ये एंटर होतोय पप्पू. पायगावचे राम लखन, जितू गवली आणि दीपक मडवी. क्या बात आहे. चांगली धून, लावण्य साऊंड स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून. त्या राकेशदादा पाटील काहीसे शांत आहेत. स्वयंभूस्फोट पायगाव टीमनं या संघटनेमध्ये दाखल झाल्यापासून आपल्या टीमच्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 47 धावांची गरज. मोठं लक्ष गाठायचं तर मोठं लक्ष गाठायचं असेल तर मोठ्या पटकांची नितांत गरज आहे. दोन्ही मात्तबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला जय, दुसऱ्या बाजूला पप्पू. दोघांकडे चांगली क्षमता आहे. मात्र गोलंदाज येतोय दीपक. नाही, मला वाटतं दीपक मडवीने कौतुक केलं असेल जयचं. पप्प्या वाट बघतोय दीपक मडवीची. एकदाचा चेंडू टाक तू, बघूया. अक्रॉस द लाईन ऑनसाईडचा फटका साधला. चेंडू तो डीप बडावला चेंडू येतो. चांगलं क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमधून मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. बघा 1 धावेने मात्र नवगर संघाला काही साधता येणार नाहीये. सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आणि जयाच्या बॅटमधून आपण चांगले फटके पाहिले. त्याच फटक्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा जय स्ट्राईक रोटेट करतोय. संघाचा तारणहार बनेल का? यस, ज्याच्या बॅटमधून देखील फटका सजलाय. मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि चांगला झेल कॅरी केला जातो. आणि महत्त्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज दीपक मडवी. जय याची कडे मात्र संपुष्टात. ओ टू डिझाय. जय चिकनी नवीन बॅटर मैदानामध्ये. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय संजय. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चौकार येतोय.
या चौकाण संघ धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 30. लक्ष फार मोठं आहे. येणारे 9 चेंडू विजयासाठी अजून 42 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 42 धावांची गरज आहे. चेंडूला सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडापून लॉंग ऑफला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने संघ धावसंख्या होती ती 31. फुलेंचा चेंडू बिगेट घेण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. ऑन साईडचा फटका साधला. अरुंदी कार्पेट चेंडू जातोय. शॉर्ट मेडिफिकेटर चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. बघा एका धावेने वडूनगर संघाला काही साधता येणार नाहीये. आता समीकरण देखील मोठं आहे. विजयासाठी मोठं लक्ष गाठायचं आहे. येणारे चेंडू 6 असतील आणि विजयासाठी तब्बल 39 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल. हा विजय थोडासा अवघड झालेला आहे वडूनगर या संघासाठी. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आणि गोलंदाज येतो चंदन. की दाद राकेश पाटील आहेत म्हणजे प्रवीण भालेकरचा अगदी आज ओव्हर काहीसा अबाधित राहील. क्या बात आहे. सुरेख चेंडू. चंदन मुकादम. अतिशय चांगली गोलंदाजी आहे. खूप जिद्दी खेळाडू आहे चंदन. अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका साला. चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. बघा या एक धावेने फक्त आणि फक्त आपण जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करू शकता. धावसंख्या एकाने पुढे सरकते 34. विशाल लक्ष 72 धावांचं आणि खरं आता एक मानसिक दबाव सायकोलॉजी प्रेशर आपण पाहतोय वडूनगर या संघावर. चेंज ऑफ पेस परिवर्तन चेंडूमध्ये आपण पाहिलं आणि चकित झाला तो फलंदाज. मात्र एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 35 वर पोहोचली. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडूची फेक. बीट होताना फलंदाज निर्धाव चेंडू जाते. धावसंख्या स्थिर आहे. आता सामन्याचं पिक्चर देखील थोडंसं क्लिअर आहे. या सामन्यावर आपलं साम्राज्य निर्माण करताना स्वयंभू पायगाव. आउट ऑफ इनसाइट. अतिशय चांगला फटका. चंदन अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जा चेंडूची फेक. स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज आणि याचबरोबर एक महत्त्वाच्या मॅचमधून एक महत्त्वपूर्ण विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. हडलक गावदेव वडूनगर